हाय स्टुडंट्स, ह्या व्हिडिओमध्ये आपण बिझनेस इकॉनॉमिक्सच्या फर्स्ट युनिटमधला फोर्थ टॉपिक ज्याचं नाव आहे क्लासिकल मॅक्रो इकॉनॉमिक्स से लॉ ऑफ मार्केट ह्याचा अभ्यास करणार आहोत. सो सर्वात पहिल्यांदा आपण नेहमीप्रमाणे इंट्रोडक्शन काय आहे ते बघूया. द टू इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ द क्लासिकल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, त्यामध्ये फर्स्ट त्यांनी दिलं आहे द ॲझम्पशन्स ऑफ फुल एम्प्लॉयमेंट ऑफ लेबर अँड अदर प्रोडक्टिव्ह रिसोर्सेस, अँड सेकंड दिलं आहे द फ्लेक्सिबिलिटी ऑफ प्राईस अँड वेजेस टू ब्रिंग अबाउट फुल एम्प्लॉयमेंट. म्हणजेच त्यांनी ह्यामध्ये काय दिलं आहे तर दोन इम्पॉर्टंट फीचर्स, क्लासिकल थेरी ऑफ एम्प्लॉयमेंटची दोन इम्पॉर्टंट फीचर्स काय आहेत ती त्यांनी ह्यामध्ये दिली आहेत. ज्यातलं पहिलं आहे द ॲझम्पशन्स ऑफ फुल एम्प्लॉयमेंट ऑफ लेबर अँड प्रोडक्टिव्ह रिसोर्सेस, म्हणजेच काय तर कामगार आणि इतर उत्पादक संसाधनांचा पूर्ण रोजगाराची समज. ओके. आणि सेकंड नंबरचं त्यांनी दिलं आहे द फ्लेक्सिबिलिटी ऑफ प्राइस अँड वेजेस टू ब्रिंग अबाउट फुल एम्प्लॉयमेंट, म्हणजेच काय पूर्ण रोजगार घेण्यासाठी किंमत आणि मजुरीची लवचिकता. काय पूर्ण रोजगार घेण्यासाठी किंमत आणि मजुरीची लवचिकता, हे त्यांनी दुसरं इम्पॉर्टंट फीचर दिलं आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ बघा. द क्लासिकल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट वॉज बेस्ड ऑन द ॲझम्पशन्स ऑफ फुल एम्प्लॉयमेंट ऑफ लेबर अँड अदर इकॉनॉमिक रिसोर्सेस, म्हणजेच काय तर रोजगाराचा शास्त्रीय सिद्धांत म्हणजे थेरीला म्हणतात सिद्धांत, श्रम आणि इतर आर्थिक संसाधनांचा पूर्ण रोजगाराच्या गृहीतांवर आधारित असतो. काय रोजगाराचा शास्त्रीय सिद्धांत हा श्रम आणि इतर आर्थिक संसाधनांच्या पूर्ण रोजगाराच्या गृहीतांवर हा आधारित असतो. पुढे बघा. रिसोर्सेस. अकॉर्डिंग टू क्लासिकल इकॉनॉमिक्स, द मार्केट फोर्स विल मेंटेन द एम्प्लॉयमेंट इन द लॉंग रन. Consequently, the output will be produced at the level of full employment with the optimum use of the resources in the long run. म्हणजेच काय म्हटलं आहे त्यांनी यामध्ये बघा की शास्त्रीय अर्थशास्त्रज्ञांच्या मते बाजार शक्ती ही लॉंग रन फुल एम्प्लॉयमेंट म्हणजे काय पूर्ण रोजगार राखतील. आणि हे कोणी स्पष्ट केलं आहे तर जे शास्त्रीय अर्थशास्त्रज्ञ असतात त्यांनी ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी परिणामी जी काही लाँग रन संसाधनांचा वापर करून फुल एम्प्लॉयमेंट लेवल जी असते ही सुद्धा जे काही उत्पादन असतं ते यामध्ये दिलं जातं. म्हणजे फुल एम्प्लॉयमेंट लेवलवर जे काही उत्पादन असतं ते सुद्धा यामध्ये दिलं जातं. पुढे बघा. Apart from assumption of full employment of labor and other productive resources, the classical economics assume that is the flexibility of price and wages which automatically brings about full employment. म्हणजेच यामध्ये त्यांनी काय म्हटलंय की शास्त्रीय अर्थशास्त्रज्ञ असे मानतात, म्हणजे शास्त्रीय अर्थशास्त्रज्ञांचं असं मत आहे की कामगार आणि इतर उत्पादक संसाधनांचा पूर्ण रोजगार फुल एम्प्लॉयमेंट गृहीतकांशिवाय म्हणजेच त्या व्यतिरिक्त किंमत आणि मजुरीची लवचिकता जी असते ती ऑटोमॅटिकली फुल एम्प्लॉयमेंटमध्ये जे काही असतं ते ऑटोमॅटिकली फुल एम्प्लॉयमेंटमध्ये दिसतं किंवा ऑटोमॅटिकली फुल एम्प्लॉयमेंटमध्ये ते दिलं जातं, असं शास्त्रीय जे अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांचं हे मत आहे. नेक्स्ट पॉईंट आहे बघा. सेल ऑफ मार्केट म्हणजे काय सेल ऑफ मार्केट म्हणजे बाजारपेठेचा कायदा. बाजारपेठेचा काय कायदा आहे तो आता आपण ह्यामध्ये बघूया. मग बघा. द इन्कम जनरेटेड इन द प्रोडक्शन प्रोसेस एनेबल्स द पीपल टू डिमांड द गुड्स सो क्रिएटेड. देअर डिमांड इज एक्सप्रेस थ्रू देअर कन्झम्पशन आउटले एक्सपेंडिचर. म्हणजेच यामध्ये ते काय म्हणत आहेत तर उत्पादन प्रक्रियेमध्ये भेटणारं उत्पन्न लोकांनी तयार केलेल्या वस्तूंची मागणी असतं. परत सांगते, त्यामध्ये ह्यांनी काय म्हटलं आहे की उत्पादन प्रक्रियेमध्ये भेटणारं उत्पन्न लोकांनी तयार केलेल्या वस्तूची जी मागणी असते त्यावर ते उत्पन्न असतं. आणि ती जी काही मागणी असते ती मागणी पूर्ण करण्यास ते लोक सक्षम असतात.
त्यांची जी काही मागणी असते ती सक्तीने त्यांच्या एक्सपेंडिचरमधून स्पष्ट केली जाते. त्यांचे एक्सपेंडिचर जे काही असतात त्यामधून त्यांची जी काही मागणी असते ही क्लिअर कट स्पष्ट केली जाते. ओके, पुढे बघा. अकॉर्डिंग टू से लॉ ऑफ मार्केट इन अ फ्री एंटरप्राइज इकॉनॉमी जनरल ओव्हर प्रोडक्शन वॉज कन्सिडर इम्पॉसिबल. म्हणजेच ह्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की फ्री एंटरप्राइज इकॉनॉमिकमधील बाजारपेठेचा कायदा हा सर्वसाधारणपणे ओव्हर प्रोडक्शनमध्ये अशक्य मानला जातो. काय केलं जातं तर फ्री एंटरप्राइजमध्ये जो काही इकॉनॉमिकमध्ये बाजारपेठेचा कायदा आहे तो सर्वसाधारणपणे म्हणजे जनरली ओव्हर प्रोडक्शनमध्ये इम्पॉसिबल मानला जातो. पुढे बघा. इट ऑल्सो डिनाय द possibility of a deficiency in aggregate demand. It also deny the possibility of general employment. म्हणजेच काय तर यामध्ये काय एकूण मागणीची कमतरता म्हणजे एकूण मागणीमध्ये कमतरता येण्याची शक्यता जी काही आहे ती यामध्ये स्पष्ट केली जाते. म्हणजे जी काही एकूण मागणी असते त्यामध्ये कदाचित कमतरता येण्याची सुद्धा शक्यता असते, चान्सेस असतात, हे यामध्ये स्पष्ट केलं जातं. तसंच यामध्ये संपूर्ण संसाधनांपेक्षा कमी संसाधने कमी प्रमाणात आहेत ज्यात उत्पादनाचा विस्तारास प्रोत्साहन भेटते. आलं लक्षात? ज्यामध्ये आणि का ते म्हणजे प्रोत्साहन का भेटते परत एकदा मी सांगते. ह्यामध्ये संपूर्ण संसाधनांपेक्षा कमी संसाधने ही कमी प्रमाणात असतात आणि त्याचमुळे उत्पादनाच्या विस्तारास प्रोत्साहन भेटतं. मग का उत्पादनाच्या विस्तारास प्रोत्साहन यामध्ये का भेटतं? बिकॉज जे उद्योजक असतात ते नेहमी प्रॉफिट वाढवतात. बाजारपेठेचं जे काही म्हणजे प्रॉफिट असतं ते प्रॉफिट वाढवण्यात उद्योजकांचा लक्ष जास्त असतो आणि बिकॉज ऑफ म्हणजे ते जे उद्योजक असतात ते प्रॉफिट वाढवण्यावर जास्त लक्ष देतात आणि त्यामुळे प्रॉफिट जे काही असतं बाजारपेठेचं जे काही प्रॉफिट असतं त्यामध्ये दिवसेंदिवस हे आपल्याला वाढ झालेली दिसते. प्रॉफिटचं प्रमाण हे वाढत जातं कारण जे उद्योजक असतात ते फक्त प्रॉफिट वाढीवर जास्त लक्ष ठेवतात आणि त्याचमुळे जी संपूर्ण संसाधनांपेक्षा कमी संसाधने ही कमी प्रमाणात आहेत. ओके, आता आपण मेन क्वेश्चन बघूया. फर्स्ट आहे ॲझम्पशन्स ऑफ सेल लॉ. ओके, त्यामधला पहिला पॉईंट आहे परफेक्ट कॉम्पिटिशन. ॲझम्पशन्स ऑफ सेल लॉ म्हणजे ॲझम्पशन्स म्हणजे काय तर धारणा. ॲझम्पशन्स मीन्स वॉट तर धारणा. त्यातला पहिला पॉईंट आहे तो म्हणजे परफेक्ट कॉम्पिटिशन. परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे हे तुम्ही आधीसुद्धा अभ्यासलं असेल. इकॉनॉमिक जेव्हा आपण 11-12चं जरी 11-12 किंवा FYपर्यंतच्या इकॉनॉमिकमध्ये सुद्धा परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे परिपूर्ण स्पर्धा ज्याला आपण म्हणतो हे तुमच्या ऐकण्यात गेलं असेल. तर परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे काय तर परिपूर्ण स्पर्धा. त्यामध्ये बघा देअर इज परफेक्ट कॉम्पिटिशन प्रिवेलिंग इन द कमोडिटी मार्केट अँड फॅक्टर मार्केट. म्हणजेच काय तर जी परफेक्ट कॉम्पिटिशन असतं म्हणजे जी परिपूर्ण स्पर्धा असते ती कमोडिटी मार्केट अँड फॅक्टरी मार्केट यामध्ये असते. कोणामध्ये असते त्यांनी स्पष्ट केलं आहे. कमोडिटी मार्केट अँड फॅक्टर मार्केट जी असतं यांच्यामध्ये ते परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे ती परिपूर्ण स्पर्धा ही असते. सेकंड नंबरचा पॉईंट बघा नो गव्हर्मेंट इंटरव्हेन्शन. म्हणजेच काय सरकारी हस्तक्षेप नाही. नो गव्हर्मेंट इंटरव्हेन्शन. त्यामध्ये बघा द गव्हर्मेंट फॉलो अ लेजिस फेअर पॉलिसी डिटरमाइन अँड डूज नॉट इंटरफेस इन द वर्किंग ऑफ द इकॉनॉमी. म्हणजेच काय तर यामध्ये सरकार निर्धारित केलेल्या लॅजेस फेअर पॉलिसीचे अनुसरण करते. जे काही लॅजेस फेअर पॉलिसी आहे त्याचं अनुसरण करते आणि अर्थव्यवस्थेची जी काही कामे असतात त्यात इंटरफेअर करत नाही. म्हणजे अर्थव्यवस्थेची जी काही कामे असतात त्यामध्ये गव्हर्मेंटचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नसतो किंवा गव्हर्मेंट कोणत्याही प्रकारे अर्थव्यवस्थेच्या कामांमध्ये इंटरफेअर करत नाही. म्हणजेच काय तर यामध्ये गव्हर्मेंट म्हणजे कोणत्याच गोष्टीमध्ये कोणतेही कामकाज असो मग ते फायनान्शियल असो डिमांड असो काही असो त्यामध्ये गव्हर्मेंटचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप इंटरफेअरन्स नसतो. ओके, आता तिसरा नंबरचा पॉईंट आहे बघा सेविंग इन्व्हेस्टमेंट इक्वॅलिटी. म्हणजे काय तर
गुंतवणुकीची समानता वाचविणं म्हणजे गुंतवणुकीची जी काही समानता असते ती यामध्ये वाचवली जाते, इक्वॅलिटी. त्यामध्ये बघा, सिन्स ऑल सेविंग आर ऑटोमॅटिकली इन्व्हेस्टेड, सेविंग्स आर ऑलवेज इक्वल टू इन्व्हेस्टमेंट अँड दिस सेविंग इन्व्हेस्टमेंट इक्वॅलिटी इन मेंटेन बाय फ्लेक्सिबल इंटरेस्ट रेट. म्हणजेच यामध्ये ऑल सेविंग आर ऑटोमॅटिकली इन्व्हेस्टेड म्हणजे जे काही सेविंग्स असतं हे ऑटोमॅटिकली इन्व्हेस्ट होतं म्हणजे गुंतवलं जातं. त्याचप्रमाणे बचत नेहमीच गुंतवणुकीच्या बरोबरीची असते. म्हणजे जी काही सेविंग्स असते इज ऑलवेज इक्वल टू इन्व्हेस्टमेंट. ओके. आणि ही बचत गुंतवणुकीची समानता, लवचिकता व्याजदराद्वारे राखली जाते. परत सांगते, ह्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे तर ऑल सेविंग्स आर ऑटोमॅटिकली इन्व्हेस्टेड म्हणजे जे काही सेविंग्स असतं हे ऑटोमॅटिकली इन्व्हेस्ट होतं. त्याचप्रमाणे बचत नेहमीच गुंतवणुकीच्या बरोबरीची असते म्हणजे जी काही सेविंग असतं इज इक्वल टू इन्व्हेस्टमेंट. आणि ही बचत ही गुंतवणुकीच्या समानता आणि लवचिकतेचा व्याजदराद्वारे स्पष्ट केली जाते. म्हणजे समानता आणि लवचिकतेचे जो काही व्याजदर असतो त्याद्वारे ती स्पष्ट केली जाते. ओके. आता नेक्स्ट 4th नंबरचा पॉईंट आहे बघा, सर्क्युलर फ्लो ऑफ मनी इन्कम्स. ओके. त्यामध्ये बघा, द सर्क्युलर फ्लो ऑफ मनी इज रेग्युलर अँड कंटिन्युअस विदाउट एनी लिकेजेस. This implies that the incomes received and immediately spent, savings are automatically invested. म्हणजेच ह्यामध्ये ते काय म्हणतात की सेविंग्स आर ऑटोमॅटिकली इन्व्हेस्टेड असं त्यांनी शेवट म्हटलं आहे. म्हणजेच सर्क्युलर फ्लो ऑफ मनी इन्कम म्हणजे काय तर पैशाचा उत्पन्नाचा परिपत्रक प्रवाह. काय? पैशाच्या उत्पन्नाचा परिपत्रक प्रवाह म्हणजे सर्क्युलर फ्लो ऑफ मनी इन्कम. त्यामध्ये ते काय म्हणतात की मनी ऑफ सर्क्युलर फ्लो हा कोणत्याही लिकेजेसशिवाय नियमित आणि सतत मीन्स रेग्युलर अँड कंटिन्युअस असतो. काय असतो? मनी ऑफ सर्क्युलर फ्लो हा कोणत्याही लिकेजेसशिवाय रेग्युलर आणि कंटिन्युअस असतो. यावरून असं लक्षात येतं आपल्या की इन्कम रिसीव आणि इमिजिएटली स्पेंड म्हणजेच रिसीव केल्यानंतर लगेच खर्च केलं जे काही असतं इन्कम म्हणा किंवा जे काही असतं ते रिसीव केल्यानंतर इन्कम लगेच इमिजिएटली खर्च करणं जे काही असतं ते ह्यामध्ये केलं जातं. अँड जी सेविंग असते ती ऑटोमॅटिकली इन्व्हेस्ट होते. सेविंग आर ऑटोमॅटिकली इन्व्हेस्टेड म्हणजे आपोआप ती गुंतवणूक ही केली जाते. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे 5th नंबरचा तो बघा, ऑप्टिमम ॲलोकेशन ऑफ रिसोर्सेस. त्यामध्ये बघा, देअर इज ऑप्टिमम ॲलोकेशन ऑफ रिसोर्सेस as they are allocated to different channels of production in terms proportionality and equality of marginal products. ऑप्टिमम ॲलोकेशन ऑफ रिसोर्सेस म्हणजे काय तर संसाधनांचे वाटप. ओके. त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे बघा की यामध्ये संसाधनांचे जे काही वाटप असतं ते उत्पादन आणि उत्पादन मर्यादेच्या समानतेच्या प्रमाणात. काय म्हणजे संसाधनांचे जे वाटप आहे ते उत्पादन मर्यादेच्या समानतेच्या प्रमाणात डिफरंट चॅनल्सना देण्यात आलेलं आहे. जे काही डिफरंट चॅनल्स असतात त्यांना ते समानतेच्या प्रमाणात देण्यात आलेलं असतं. नेक्स्ट पॉईंट आहे तो बघा 6 नंबरचा, साईज ऑफ द मार्केट. त्यामध्ये बघा, द साईज ऑफ मार्केट हॅज नो लिमिट, दस देअर इज ऑटोमॅटिक एक्सपान्शन ऑफ द मार्केट विथ ॲन इन्क्रीज इन आउटपुट. साईज ऑफ द मार्केट म्हणजे काय तर बाजाराचा आकार. बाजाराचा आकार म्हणजे काय तर साईज ऑफ द मार्केट. त्यामध्ये ते काय म्हणतात की यामध्ये त्यांनी असं म्हटलं गेलं आहे की बाजाराचा आकार हा कोणत्याही प्रकारची मर्यादा नसते. म्हणजे बाजाराच्या आकाराला कोणत्याही प्रकारची मर्यादा ही यामध्ये नसते. त्यामुळे आउटपुटमध्ये वाढ होते आणि आउटपुटमध्ये वाढ झाल्याने बाजाराचा जो काही विस्तार असतो तो होत नाही. काय? सिंपल कॅल्क्युलेशन त्यांनी दिलं आहे की बाजाराच्या आकाराला कोणत्याही प्रकारची मर्यादाही नसते. त्यामुळे जे काही आउटपुट असतं त्या आउटपुटमध्ये वाढ होते आणि आउटपुटमध्ये वाढ झाल्याने पर्यायाने बाजाराचा जो काही विस्तार असतो त्यामध्ये कमतरता होते किंवा बाजाराचा विस्तार हा
होत नाही आणि त्याचा इफेक्ट हा पर्यायाने बाजाराचा जो काही विस्तार असतो त्यावर होतो. जर बाजाराच्या आउटपुटमध्ये वाढच झाली नाही तर बाजाराचा विस्तार हा होणार नाही. सो ऑटोमॅटिकली त्याचा इफेक्ट हा बाजाराच्या विस्तारावर होत जातो. ओके. आता 7 नंबरचा पॉईंट येतो बघा, क्लोज इकॉनॉमी. त्यामध्ये बघा, इकॉनॉमी इज क्लोज विच मीन्स ॲब्सेन्स ऑफ ट्रेड अँड फायनान्शियल रिलेशनशिप विथ अदर कंट्रीज. क्लोज इकॉनॉमिक म्हणजे काय, तर बंद अर्थव्यवस्था. यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की अर्थव्यवस्था बंद होणे म्हणजे काय, तर देशांशी व्यापार आणि आर्थिक संबंध नसणं. क्लोज इकॉनॉमी, जेव्हा अर्थव्यवस्था बंद होते तेव्हा जे काही इतर देशांशी चालणारे व्यापार असतात किंवा इतर देशांशी जे काही फायनान्शियल संबंध म्हणजे आर्थिक संबंध म्हणजे फायनान्शियल रिलेशनशिप जी असतात ती कंप्लीट बंद होतात. जे काही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स किंवा जे काही फायनान्शियल रिलेशनशिप किंवा जे काही असतं हे कंप्लीट बंद होतं, तेव्हा इतर देशांबरोबर जो काही व्यापार असतो ह्या कंप्लीट बंद होतो. म्हणजे काय, तर क्लोज इकॉनॉमी. म्हणजे एका वाक्यात लक्षात ठेवायचं झालं तर इतर देशांशी चालणारा व्यापार आणि फायनान्शियल रिलेशनशिप हे जेव्हा बंद होतं तेव्हा अर्थव्यवस्थेचं जे काही कामकाज असतं हे कंप्लीट थांबतं. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे 8 नंबरचा, तो म्हणजे मार्केट इकॉनॉमी. त्यामध्ये बघा, देअर इज अ फ्री मार्केट इकॉनॉमी अँड सो द अमाऊंट ऑफ लेबर अँड कॅपिटल कॅन बी रेज टू एनी एक्सटेंट बेस अँड प्राईस मशिनिझम. मार्केट इकॉनॉमी म्हणजे काय, तर बाजार अर्थव्यवस्था म्हणजे मार्केट इकॉनॉमी. त्यामध्ये काय म्हटलं आहे त्यांनी की मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे फ्री एंटरप्राइज, मुक्त अर्थव्यवस्था आणि म्हणजे यामध्ये मुक्त अर्थव्यवस्था आहे आणि म्हणूनच यामध्ये कामगार आणि भांडवलाची रक्कम ही किंमत यंत्रणेच्या आधारावर कोणत्याही प्रमाणात वाढवली जाऊ शकते किंवा त्यामध्ये वाढ होते. काय, मुक्त अर्थव्यवस्था जी काही आहे म्हणजे मार्केट इकॉनॉमीमध्ये मुक्त अर्थव्यवस्था असते आणि त्यामुळेच भांडवलाची जी काही किंमत यंत्रणा जी काय म्हणजे भांडवलाची जी काही रक्कम किंवा किंमत यंत्रणेचा जो काही आधार असतो त्या आधारावर कोणत्याही प्रमाणात वाढवली जाऊ शकते किंवा त्यामध्ये वाढ ही केली जाते. ओके. नेक्स्ट 9 नंबरचा पॉईंट येतो बघा, परफेक्ट फ्रीडम. त्यामध्ये बघा, द लॉ ऑफ मार्केट ऑपरेट इन द फ्री एंटरप्राइज इकॉनॉमी where there is no restriction on the entry and exit into the market. There is perfect freedom for the buyers and to buy, seller to sell, and there is no price control. परफेक्ट फ्रीडम म्हणजे काय, परिपूर्ण स्वातंत्र्य. फ्रीडम म्हणजे स्वतंत्र. ओके. त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की बाजाराचा कायदा हा फ्री एंटरप्राइज अर्थव्यवस्थेमध्ये चालतो, जिथे बाजारात प्रवेश आणि निर्गमन प्रतिबंधित नसतात. ओके. तसंच खरेदीदारांना म्हणजे जे कोणी खरेदीदारी करणारे असतात त्यांना विकण्याचे विक्रेते किंवा विक्री करण्याचं अचूक स्वातंत्र्य जे असतं ते ह्यामध्ये म्हणजे फ्रीडममध्ये जे काही आहे, परफेक्ट फ्रीडम जे काही असतं त्यामध्ये ते दिलं जातं आणि तिथे कोणत्याही प्रकारचे मूल्य नियंत्रण नसतं. कोणत्याही प्रकारचं मूल्य नियंत्रण जे आपण काय म्हणतात ते देअर इज नो प्राईस कंट्रोल, सेलर टू सेल अँड देअर इज नो प्राईस कंट्रोल. ओके. अँड द लास्ट पॉईंट आहे ॲझम्पशन्समधला, तो म्हणजे लॉंग टर्म म्हणजे दीर्घकालीन. त्यामध्ये बघा, द इकॉनॉमिक इक्विलिब्रियम प्रोसेस इज प्री-रिसीव्ह फ्रॉम द लॉंग टर्म पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजेच त्यांनी ह्यामध्ये काय म्हटलं आहे की यामध्ये अर्थव्यवस्थेची समतोल प्रक्रिया ही दीर्घकालीन दृष्टिकोनातून स्पष्ट केली जाते. त्यांनी सिंपल कॅल्क्युलेट केलं आहे की दीर्घकालीन म्हणजे काय, तर यामध्ये अर्थव्यवस्थेची समतोल प्रक्रिया ही दीर्घकालीन दृष्टिकोनातून स्पष्ट केली जाते. हे ह्या लॉंग टर्ममध्ये स्पष्ट केले जातं. ओके. सो हे आहेत तुमचे ॲझम्पशन्सचे लॉचे पॉईंट्स. ओके. थँक्यू.